रामचंद्र काय आपा अशी 1 तास 2 तास 8 तासाची पाळी करत होते का? रात्रंदिवस असणारी सेवा करत होते. आहारण्याची कशी जसा चकोराला चंद्र आहे तसा प्रभू रामचंद्र तुम्हा आम्हाला सगळ्याला. पण काय केलं पाहिजे त्याच्यासाठी? इथं आल्यावर बोललं नाही पाहिजे. आपलं थोडं जरी मन विचलित झालं, आपलं थोडं जरी लक्ष विचलित झालं तरी सुद्धा असणार जे येणार अमृत आहे ते असणार काय होतंय वेगळीकडे जात. तुम्हाला कोणाला जमीन असेल ना, पाणी धरताना पूर्वी, आता तुषार आले, आता काय काय आलंय ते नवल करण्यासारखं महाराज. परंतु पाटाला पाणी देत असताना पूर्वी असायचं इथं विहीर आहे ना, इथून पाट असणारा चढावर न्यायचा. थोडं जरी लक्ष विचलित झालं त्याचं तरी ते पाणी फुटायचं नाही, एकदा फुटलं की चुबायचंच नाही. तशी आपली गत होते. एकदा का आपलं इथलं मन असणारं केजात गेलं, आपलं मन असणारं घराकडे गेलं, आपलं मन असणारं कुठंतरी गेलं ना, मग इथं यायला त्याला पूर्ण कथा संपून जाते महाराज. त्याच्यामुळं कथा ऐकायची ना, कथा ऐकायची तर अगदी एक चित्त लावून असणारं त्या ठिकाणी ऐकलं पाहिजे. पुढच्या वेळीत काय निघतंय, नेमकं काय केलं, आणखीन अयोध्येमध्ये काय होणार आहे, अशी अवस्था जर केली ना तर मग ह्याचं असणारं फल, पूर्ण फल असणार आपल्याला मिळतं. त्याचा आणखीन सांगतो महाराज. साध्या तुम्ही दवाखान्यातल्या गोळ्या जरी घेतल्या ना, प्रयोग करून बघा, नाही सक्सेस झाला ना तर इथं आल्यावर काय भांडायचं तर भांडा मला. ती गोळ्या डॉक्टरने दिलेल्या गोळ्या अशा हातावर धरा, 108 जप करा, त्याच्यानंतर ती गोळी प्राशन करा, गुण नाही आला तर मला सांगा. परंतु काय महाराज, थांब मी गोळ्या घेतो लगेच, काय आहे ती, काय अमृत थोडं आहे का तूप आहे? या ठिकाणी असणार थोडीशी चंचलता कमी करून एक स्थिर चित्त असणार ठेवलं पाहिजे. तुम्ही भाग्यवान आहात. जे तुमचं काही संकट घेऊन या ठिकाणी येतात ना, पहिलं तुम्हाला राम नाम ऐकायला मिळतंय महाराज. राम नाम ऐकून त्या ठिकाणी पुन्हा तुमचं कार्य साधलं जाते. बाळूमामाची आरती भेटते. इतके भाग्यवान आहात. एवढं भाग्यवान असताना आपण कुठंतरी बाहेर पाहू. आहो चांगलं विमानामध्ये बसले, स्कूटरवाल्याकडे बघायचं कशाला बघता? या ठिकाणी इथं आलात ना, अमृत असणार जे आहे ते आपल्या कानामध्ये पूर्ण भरून घ्या आणि आपलं त्या ठिकाणी जीव असणारा सार्थकी लावा. असो हे दोघ जण त्या ठिकाणी सेवा करू लागले. काय म्हणतात? आणि वशिष्ठ सांगेरा पासी रामशस्त्रास्त्र विचारासी तुळतेची पावया रायासी निज मानसी उल्हास. हो, वशिष्ठ गुरुने सांगितलं, राजा दशरथजी प्रभू रामचंद्र सगळ्या शस्त्रास्त्रामध्ये निपुण आहेत आणि मग हे माझ्या पोराला त्या ठिकाणी सांगता येईल. आमच्या वडिलाला जेव्हा माहिती झालं ना, मी सांगू लागलो, एवढा आनंद झाला महाराज. आनंदाचे अश्रू वडिलांच्या डोळ्यातून आले. आई वडिलांना काहीच बघायचं नसते हो, मुलांना फक्त त्या ठिकाणी सार्थकी लागावं, याच्या व्यतिरिक्त त्यांना काही घेणं देणं नसतं. जाणून रायाचे मनोमत वशिष्ठ ज्ञापी श्री रघुनाथ विद्या पाहू इच्छी दशरथ आज्ञा समर्थ. हो, या ठिकाणी असणारा राजा दशरथाने विचार केला, माझा मुलगा राम असणारा कसा आहे, त्या ठिकाणी युद्ध कौशल्य करू शकतोय, ही बघण्याची इच्छा निर्माण झाली. ही असणार जाणलं कोणी? वशिष्ठ गुरुने. आणि प्रभू रामचंद्राला वशिष्ठ गुरु त्या ठिकाणी आज्ञा करतात. गुरुवचन पितृवचन साधुजन सज्जन आज्ञापन उल्लंघी तो आबागी पूर्ण तो पाषाण नर देही. हो, गुरु आज्ञा, पितृ आज्ञा आणि संत आज्ञा याचं उल्लंघन कधी करायचं नाही. उल्लंघन जर केलं, आपण जर त्याला नाही जाऊ द्या काय त्याचं असं जर करत असेल तर आपण पाषाण आहोत. तो जीवात्मा असणारा पाषाण आहे, दगड रूपी आहे, असं नाथ महाराज त्या ठिकाणी बोलू लागले. गुरु आज्ञेचे उत्तर ऐकता करावे सत्वर मूर्त पाहे तो पामर करी विचार तो मूर्ख. गुरुने आपलं एखादं काम सांगितलं महाराज, ते लगेच काम करायचं म्हणतोय गुरु, पण मग दिवस चांगला आहे का, मुहूर्त त्याच्यासाठी आहे का, बामणाकडे जावं का, असं जर म्हणत असेल ना माणूस, गुरुने सारासार विचार करून त्या ठिकाणी शब्द सोडलेला असतो. ते कधीच असं उठसूट लगेच असं नसतं त्यांचं. गुरु असणारा आज्ञा करत असताना सारासार विचार करतात.
मग असणारा आज्ञा करत असतात. आणि जर काही एखाद्यानं याचं उल्लंघन केलंच तर मग तो असणारा पामर आहे, तो असणारा दुष्टबुद्धी आहे, असं नाथ महाराज या ठिकाणी सांगू लागले. मी तव केवळ आज्ञाधार आयसे बोलिलो रघुवीर का संगातली सत्वर आला तो मित्रा सनिध. हो, जगाचा मालक हो, करता हरता नियंता असणारा राम आहे. नुसतं वशिष्ठ गुरुने आज्ञा करावी आणि लगेचच प्रभू रामचंद्राने सज्ज व्हावं, काम करण्यासाठी प्रफुल्लित व्हावं. मला आता कटाळा आलाय असं नाही ना. कटाळा जर म्हणलं ना तर मग ते असणार आपण माग गेलो. जीवनामध्ये आनंद घ्यायचा आहे का तर प्रफुल्लित असावं, कटाळा नसावा, असं प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी कास कसलेली आहे आणि त्या ठिकाणी सज्ज होऊ लागले. गुरु आज्ञेचे विंदन द्वही वायाचा पुरण अंगिन समाये सत्रान प्रताप पूर्ण गुरु वाक्य. गुरुने आज्ञा केली, दोन्ही बाहुला स्फुरण आलं. आपल्याला सुद्धा एखाद्या कार्यक्रमामध्ये इथून सांगायची गरज पडू नये महाराज. संयोजक या ठिकाणी वाडा म्हणल्याबरोबर आपण सुद्धा उठलं पाहिजे. वाडा म्हणायची सुद्धा गरज नसावी. असं सेवा करायची ना, सेवा आपल्याकडून घडावी. कारण काही ठिकाणी स्वतः भगवंतानी पातरवाळ्या उचलण्याचं काम पांडवाच्या यज्ञामध्ये केलं महाराज. जो जगाचा मालक आहे, आपल्याला लाज वाटावी. लाज या ठिकाणी नसली पाहिजे. या ठिकाणी असणारं प्रभू रामचंद्राच्या दोन्ही बाहुला स्फुरण आलं. युद्ध कौशल्य दाखवण्याची तयारी दाखवू लागले. राजकन्या थोरात गुरु नाही तो केवळ पशु शिष्य माझी तो रास भवेसो ज्याची अर्थ गुरु वाक्या. हो, आणि जो गुरु वाक्याचा असणार त्या ठिकाणी ऐकत नाहीये, उल्लंघन करतोय, तो असणारा कसा आहे, पशु आहे. ऐकलं पाहिजे महाराज एकमेकाचा. आता ऐकायची परिस्थितीच निघून गेली. मला काय कमी आहे त्याच्यापेक्षा मी पुढे